नमस्कार मंडळी, मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? सर्वांना सुप्रभात आणि गुड मॉर्निंग। आजचा दिवस खूप खास आहे कारण की आज आहे होळीचा सण। तर त्याबद्दल तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। व्हिडिओमध्ये पहिला तुम्हाला होळीची माहिती, त्याचबरोबर श्रुतिका आज आहे ना खास पुरणपोळी बनवणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तर चला पाहूया आपण आजच्या दिवशीची एक सुंदर सकाळ। भारत हा सणांचा देश आहे। येथे अनेक सण साजरे केले जातात। त्यापैकी होळी हा सर्वात प्राचीन व लोकप्रिय सण मानला जातो। आनंदाने भरलेला हा सण भगवान श्रीकृष्ण आणि भगवान विष्णू यांचा भक्त यांच्याशी संबंधित आहे। म्हणूनच होळी हा सण वाईट विचारांचा नाश करण्यासाठी, वाईट वागणुकीचा नाश करण्यासाठी आहे। आणि आजच्या या काळामध्ये जे काही आपल्या आजूबाजूस वाईट घडत आहे ना, त्याचा नाश करण्यासाठीच आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की एक पाऊल चुकेल तर आयुष्य अंधारात असेल। म्हणून आपण आपले पाय डगमगू देऊ नका। आपण आपले पाय स्थिर, शाबूत ठेवा आणि चांगल्या मार्गाने, भक्तीच्या मार्गानेच तुम्ही आपण चालत राहा। चला तर आपण होळीची कहाणी ऐकूया। मी हे होळीची कहाणी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो, तर तुम्हाला नक्कीच आवडेल। जसे प्रत्येक सणाची कहाणी आहे, तसेच होळी साजरी करण्यामागे देखील एक प्राचीन इतिहास आहे। तुम्हाला माहिती आहे, हिरण्यकश्यप नावाचा एक राजा होता, जो स्वतःला खूप बलवान समजायचा। हिरण्यकश्यपू यांना खूप अहंकार असायचा। स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा। हिरण्यकश्यपू यांना देवांचे देव म्हणजेच आपले विष्णुदेव यांचं नाव देखील ऐकायला आवडत नव्हते। परंतु त्यांचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परम भक्त होता। बघा कशी हे कहाणी आहे। म्हणजे हिरण्यकश्यपू यांना विष्णुदेवाचं नावही आवडत नसायचं, परंतु त्यांचाच मुलगा, त्याला मात्र विष्णुदेवाचं नाम जप करायला सतत आवडायचं। मग हिरण्यकश्यपू यांना असं वाटलं की चल आपण त्याला थोडीशी भीती दाखवूया, त्याला थोडंसं घाबरूया, त्याला काहीतरी असं सांगूया जेणेकरून तो विष्णुदेवाचं नावच घेणार नाही। अशा पद्धतीने त्यांनी घाबरवायचा प्रयत्न केला। परंतु भक्त प्रल्हाद ही चिंता न करता, न घाबरता, न डगमगता त्याने आपले विष्णुदेवाचं नाव चालूच ठेवलं। आणि त्याला किती जरी त्रास दिलं, सगळ्यांनी किती थांबवण्याचाही प्रयत्न केलं, परंतु भक्त प्रल्हाद मात्र आपल्या भक्तीत तल्लीन होते। हिरण्यकश्यपू वैतागले, कंटाळून गेले अक्षरशः। मग त्यांना एक विचार आला। त्यांनी एक योजना बनवली। त्यानुसार आपली बहीण होलिका, जिला वरदान मिळाले होते, ती आगीवर विजय प्राप्त करू शकते, तसेच कोणीही तिला जाळू शकत नाही। आणि होलिकाला सांगितलं की भक्त प्रल्हादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले। तर ती ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही, मी बसते, कारण की मला तर अग्नी स्पर्श करू शकत नाही किंवा अग्नीमुळे मी जळू शकत। होलिकाने भक्त प्रल्हादाला हाक दिली, बाळा तू इकडे ये। भक्त प्रल्हाद आला आणि आपल्यासोबत अग्नी चितेवर बसला आणि भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला। एकीकडे भक्त प्रल्हाद विष्णुदेवाच्या नावामध्ये लीन होता, दुसरीकडे असं पाहण्यात आलं हिरण्यकश्यपू यांची बहीण होलिका जळू लागली। पहा भक्तीची ताकद। वडील यांना विष्णुदेवाचं नाव आवडत नाही। होलिकाला वरदान आहे की अग्नी तिला जाळू शकत नाही। आणि तिसरीकडे भक्त प्रल्हाद
विष्णुदेवाच्या भक्तीमध्ये लीन. कुठली ताकद श्रेष्ठ आहे पहा, म्हणजे भक्तीची ताकद. देवाच्या नामस्मरणामध्ये जितकी ताकद आहे तेवढं अहंकारामध्ये नाही. तर एकीकडे भक्त प्रल्हाद भक्तीमध्ये लीन आहे आणि दुसरीकडे होलिका जळायला लागली. त्याच वेळेस होलिकाला असं आठवतं की बाबा हो, मला जे वरदान दिलेलं आहे त्याचा मी दुरुपयोग केल्यानंतर माझा नाश होईल, आणि तेच घडलं. होलिका हिरण्यकश्यपू यांची बहीण, हिचा नाश होऊ लागला. ती ओरडू लागली, ती त्रस्त होऊ लागली. ती अग्नीचा जो भाप आहे ती सहन करू शकत नव्हती. दुसरीकडे भक्त प्रल्हाद भक्तीमध्ये लीन होते, त्याच्यामुळं अग्नी त्यांना काहीच करू शकले नाही. शेवटी होलिका त्या अग्नीमध्ये जळून भस्म झाली. अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी रंगांचा सण साजरा करू लागले. तर मंडळी, आज आपण पुरणपोळी बनवणार आहोत. होळीच्या दिवशी पुरणपोळी बनवण्याची परंपरा आहे, जी वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे, कारण होळी म्हणजेच प्रेम आणि वसंत ऋतूचा सण. तर चला आपण जाणून घेऊया थोडीशी पुरणपोळीची रेसिपी.